श्री ज्ञानेश्वरी अध्याय 15वा. आता हृदय हे आपुले चौफळवनी भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमळी वरी भरूनी पुष्पांजळी अर्घ्युदेऊ. अनन्योदक धोट वासनाचे तन्निष्ठ ते लागले से अबोट चंदनाचे. प्रेमाचे भांगारे निर्वाळूनी नुपुरे लेवऊ सुकुमारे पदे तिये. अनावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी अंगुळिया. आनंदा मोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवूवरी. तेत अंधूपू जाळू सोहन तेजे ओवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर. माझी तनू आणि प्राण या दोन्ही पाऊआ लेऊ श्रीचरण करू भोग मोक्ष निम्मलोण पाया तया. या गुरुचरण सेवा हो पात्र तया दैवा जे सकळार्थाचा मिळावा पाटू बांधो. ब्रह्मीचे विसवणे बेरी उन्मेकुलाहे उजरी जे वाचे ते ये करी सुधा सिंधू. पूर्णचंद्राचा कोडी वक्तृत्वा घापे कुरौंडी तैसी आणि गोडी अक्षराते. सूर्ये अधिष्ठिली प्राची जगा राणी वदे प्रकाशाची तैसी वाचा श्रोतेया ज्ञानाची दिवाळी करी. नाद ब्रह्म खुजे कैवल्य ही तैसे न सजे ऐसा बोलू देखिजे जेणे दैवी. श्रवण सुखाचा मांडवी विश्वभोगी माधवी तैसी सासिन्नली बरवी वाचावेली. ठाओन पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा तो देवो होय शब्दाचा चिटिकारू. जे ज्ञानासी न चोचवे ध्यानासी न अंगवे ते अगोचर फावे ओवी माझी. एवढे एक सौभग वळगे वाचेचे अंग गुरुपद पद्म पराग लाहे जैंका. तरी बहु बोलो काही आज ते अनाठाई माते वाचूनी नाही ज्ञानदेव म्हणे. जे तान्हेनी मिया पत्ते आणि माझे गुरु एकलवते म्हणून कृपेसी एका हाते झाले ते. पहा पहा सर भरोवरी आघवी मेघू चातकासी रिचवी मज लागी गोसावी तैसे केले. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोडा तुडले. होय अदृष्ट पैसे तै वाळूची रत्ने परते उजू आयुष्य तै मारिते लोभू करी. आधणी घातले हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखे वेळ जगन्नाथ. तिया परी श्रीगुरु करीती जै अंगीकारू तै होऊनी ठाके संसारू मोक्षमयू. पहा पहा काही नारायणे तया पांडवांचे उणे की जे चिना पूर्णे विश्ववंदे. तैसे श्री निवृत्तीराजे अज्ञानपणे माझे आणिले ओजे ज्ञानाचे. परी असो हे आता प्रेम रुळतसे बोलता के गुरु गौरव वर्णिता उन्मेको आती. आता तेनेची पसाये तुम्ही संतांचे पाये ओळ गैन मी अभिप्राये गीतेचेनी. तरी तोची प्रस्तुती 14व्या अध्यायाचा अंती निर्णयो कैवल्यपती ऐसा केला. जे ज्ञान जयाचा हाती तोची समर्थू मुक्ती जैसा शतमखू संपत्ती स्वर्गीची. का शत एक जन्मा तो जन्मौनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आनु नोहे ना ना. सूर्याचा प्रकाशू लाये जेवी डोळसू तेवी ज्ञानेची सौरसू मोक्षाचा तो. तरी ययाची ज्ञाना लागी कवणी पा योग्यता अंगी. हे पाहता जगी देखिला ऐकू जेवी पाताळीचे धन दावी कीर अंजन परी होवावे लोचन पायाळाचे. तैसे मोक्षू देईल ज्ञान एत कीर नाही आन परी तेची थारे ऐसे मन शुद्ध होवावे. तरी विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगणेची नाही हे विचारून ठाई ठेविले देवी. आता विरक्तीची कवणी परी जे येऊनी मनातेवरी हेही सर्वज्ञे श्रीहरी देखिले असे. जै विषय रांदिली रसोये जेवणारा ठाऊये होय तो ताट सांडून जाये जियापरी. तैसी संसारा यया समजता जाणवे जै अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. आता अनित्यत्व कैसे तेची रुखाकारे मिसे सांगिजत असे विश्वेशे पंचदशी. उपडले कवतिके झाड एरी मोरा ठाके ते वेगे जैसे सुखे तैसे हे नव्हे. या एकी परी रूपकाची या कुसरी सारिजतसे वारी संसाराची.
करुणी संसार वाहो स्वरूपी अहंते ठाओ होवावया अध्याओ 15वा आता हेची आगवे ग्रंथ गर्भीचे सांगावे उपलविले जीवे आकर्णी जो तरी महानंदू समुद्रू जो पूर्ण पूर्णिमा चंद्रू तो द्वारकेचा नरेंद्रू ऐसे म्हणे अगा पै पांडू कुमरा येता स्वरूपाची या घरा करी तसे आडवारा विश्वाभासू तो हा जगडंबरू नव्हे येत संसारू हा जाणे महातरू थावला असे परी एरा रुखा सारिखा तळी मुळे वरी शाखा तैसा नोहे म्हणवनी लेखा नये कवणा आगी आणि कुऱ्हाडी होय रिगावा जरी बुडी तरी हो का भलते वडी वरिचिली वाडी जे तुटलिया मुळापासी उलंडैल शाखासी परी तैसी गोठी कायसी हा सोपा नोहे अर्जुना हे कवतिक सांगता असे अलौकिक जे वाढी अधोमुख रुखायया दैसा भानू उंची नेणो के रश्मी जाळ तळी फाके संसारू हे कावरुके झाड तैसे आणि आथी नाथी के तुके रुंदले येणेची एके कल्पांतीचेनी उदके व्योम जैसे का रवीचा अस्तमानी अंधारेनी कोंदे रजनी तैसा हाच गगनी मांडला असे यया फळना चुंबिता फूलना तुरंबिता जे काही पांडुसुता ते रुखची हा ऊर्ध्व मूळ आहे परी उन्मळला नोहे येणेची हा होये शाडवळूगा आणि ऊर्ध्व मूळ ऐसे निगदिले किरू असे परी अधी असोसे मुळे या पै बलवजेन महामारी पिंपळा वडाचिया परी जेवी पारंबिया माझारी डाळया तेवी गा धनंजया संसार तरुयया अधीच्या आती खांदिया हेही नाही तरी ऊर्ध्वाईकडे शाखांचे मांदोडे दिसताती अपाडे सासिनले झाले गगनची पा वेली का वारा मांडला रुखाचे निहाये नाना अवस्थे त्राये उदैला असे ऐसा हा एकू विश्वाकारू विटंकू उदैला जाणे रुखू ऊर्ध्व मूळू आता ऊर्ध्व यया कोण ते तर मूळ ते किल्लक्षण का अधोमुखपण शाखा कैसिया अथवा द्रुमायया अधिजिया मूळिका तिया कोणी कैसिया ऊर्ध्व शाखा आणि अश्वत्थ ऐसी प्रसिद्धी कायसी आत्मविद्या विलासी निर्णय केला हे आगवेची वरवे तुझे प्रतिती फावे तैसेनी सांगो सोलिवे विन्यासे का परी ऐके सुभगा हा प्रसंगू तुझची चोगा कानची करी सर्वांगा हिये आतिलिया ऐसे प्रेम गुरुत्तरे बोलिले जव यादवेश्वरे तव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले देव निरूपिती ते थेकुले एसणे श्रोते पण फाकले जैसे आकाशे खेव पसरले दाही दिशी श्रीकृष्ण सूक्ती सागरा तो अगस्तीची पा दुसरा म्हणून घोटू भरो पाहे एकसरा आगवे याचा ऐसी सोय सांडूनी खवळली आवडी अर्जुनी देवे देखिली तेथ झाले न सुखे केली कुरवंडी तया मग म्हणे धनंजया ते ऊर्ध्वगा तरुयया येणे रुखेची का जया ऊर्ध्वत्व गमे ए रवी मध्य ऊर्ध्व अध हे नाही जेथ भेद अद्वयेसी एकवद जिये ठाई जो नाईक जता वादू जो असौरभ्य मकरंदू जो अंगाथिला आनंदू सुरते विण जया जे अर्हा परवते जया जे पुढा मागवते दिसते नवीन दिसते अदृश्य जे उपाधीचा दुसरा घालिता उपसरा नाम रूपाचा संसारा होयतया ज्ञातृ ज्ञेय विहीन नुसधेची जे ज्ञान सुखा भरले गगनगाळी वजे जे कार्य ना कारण दया दुजे ना एकपण आपण पा जाण आपणची ऐसे जे वस्तू साचे ते ऊर्ध्वगा यया तरुचे तेथ आर घेणे मुळाचे ते ऐसे असे तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आथी का वांझेची संतती वानोई जैसी तैसी सत ना असत होई जे विचाराचे नावही नसाय ऐसिया परी आहे अनादि म्हणती जे भवद्रुम बीजिका जे प्रपंच चित्र भूमिका विपरीत ज्ञान दीपिका साचली जे
जे नाना शक्तीची मांदूस, जे जगदभराचे आकाश, जे आकार जाताचे दुस घडी केली. ते माया वस्तूचा ठाई, असे जैसेनी नाही, मग वस्तू प्रभाची पाही प्रकट होय. जेवळी आपण आली निद, करी आपण पे जेवी मुग्ध, का काजळी आणि मंद प्रभादीपी. स्वप्नी प्रिया पुढा तरुणांगी निदैली, ऊनी वेगी आलिंगतेन विण आलिंगी सकाम करी. तैसी स्वरूपी झाली माया, आणि स्वरूप निर्णय धनंजया. तेची रुखायया मूळ पहिले. वस्तूसी आपुला जो अबोधू, तो ऊर्ध्वी आठुळैजे कंदू. वेदांती हा प्रसिद्धू बीज भाव, घन अज्ञान सुषुप्ती, तो बीजांकुर भाव म्हणती. एर स्वप्न हन जागृती फळवावो तयाचा. ऐसिया या वेदांती निरूपण भाषा प्रतीती, परिते असो प्रस्तुती अज्ञान मूळ. ते ऊर्ध्वी आत्मा निर्मळे, अधोर्ध्व सुचिती मुळे, बळिया बांधवनी आळे माया योगाचे. मग अधमुळासी देहांतरे, उठती जी अपारे, ते चौपासी घेऊन आगारे खोलावती. ऐसे भवद्रुमाचे मूळ, हे ऊर्ध्वी करी बळ, मग अणियांचे बेचळ अधीच दावी. तेथ चिदवृत्ती पहिले, महत्त्व उमलले, ते पान वाल्ले दुल्ले एक निगे. मग सत्व रज तमात्मकू, त्रिविधू अहंकारू जो एकू, तो तिवना अधोमुखू डिरू फुटे. तो बुद्धीची घेऊन या गारी, भेदाची वाडी करी, तेथ मनाची डाळ धरी साजेपणे. ऐसा मुळाची या गाडिका, विकल्प रस कोवळिका, चित्त चतुष्टय डहाळिका कोंभई जेतो. मग आकाश वायू द्योतक, आप पृथ्वी हे पाचई फोक, महाभूतांचे सारोक सरळे होती. तैसीची श्रोत्रादी तन्मात्रे, तिये अंगवसा गर्भपत्रे, लुळलुळिते विचित्रे उमळती गा. तेत शब्दांकुर वरिपडी, क्षोत्रावाडी देवडी होता, करीती कांडी आकांक्षेची. अंग त्वचेचे वेल पालव, स्पर्शांकुरी घेती धाव, तेथ बांबळ पडे अभिनव विकारांचे. पाठी रूपपत्र पेलो वेली, चक्षु लांबते कांडे घाली, तेवळी व्यामोहता भली पल्लाळी जाई. आणि रसाचे अंगवसे, वाढता वेगे बहुवसे, जिव्हे आरतीची असोसे निगती बेचे. तैसीची कोंबेलेन गंधे, घाणाची डिरी थाऊ बांधे, तेथ तळू घे सानंदे प्रलोभाचा. एवं महद अहम बुद्धी, मने महाभूत समृद्धी, या संसाराची या अवधी सासन जी. किम बहुना ही आठे, अंगी अधिका फाटे, परी शिंपीची वडे उमटे रूपे जेवी. का समुद्राचे पैसारे, वरी तरंगता असारे, तैसे ब्रह्मची होये वृक्षाकारे अज्ञान मूळ. आता ययाचा विस्तारू, हाच यया पैसारू, जैसा आपण पे स्वप्नी परिवारू एकाकिया. बरी ते असो हे ऐसे, कावरे झाड उचसे, यया महदादी हे आरवसे अधो शाखा. आणि अश्वत्थू ऐसे याते, म्हणती जे जाणते तेही परिस हो, येथे सांगी जाईल. तरी श्वा म्हणजे उखा, तबावरी एक सारिखा, नाही निर्वाहो यया रुखा प्रपंच रूपासी. जैसा न लोटता क्षणू, मेघू होये नाना वर्णू, का विजू नसे संपूर्ण निमेषवरी. ना कापते या पद्मदळा, वरिला बैसका नाही जळा, का चित्त जैसे व्याकुळा माणूसाचे. तैसी ययाची स्थिती नासत जाये क्षणाप्रती, म्हणून ययाते म्हणती अश्वत्थुगा. आणि अश्वत्थू येणे नावे, पिंपळू म्हणती स्वभावे, परितो अभिप्राय नव्हे श्रीहरीचा. एरवी पिंपळू म्हणता विखी, मिया गती देखिली निकी, परिते असो काय लौकिकी हेतु काज. म्हणून हा प्रस्तुतू अलौकिकू पर्यसा ग्रंथू, तरी क्षणिकत्वेची अश्वत्थू बोलीजे हा. आणि काही एक थोरू, यया अव्ययत्वाचा डगरू, आथी परी तो भितरू ऐसा असे, जैसा मेघांचे नि तोंडे, सिंधू एके अंगे काढे, आणि नदी एरीकडे वरतीची असती. येत ओटे ना चढे, ऐसा परिपूर्णूची आवडे, परिते फुली तव जव नुगडे मेघान नदीची. तैसे या रुखाचे ओणे जाणे, न तर्के होते नि वहिलेपणे, म्हणून लोकू ययाते म्हणे अव्ययो हा. एरवी दानशीलू पुरुषू, वेचकपणे संचकू,
तैसा व्ययेच्या रुखू अव्ययो गमे. जाता वेगे बहुअसे न वचे का भुई रुतले असे. ते रथाचे चक्र दिसे जिया परी. तैसे काळातिक्रमी जे वाळे ते भूतशाखा जेत गळे. तेत कोडीवरी उमाळे उठती आणिक. परी एकी जे केदवा गेली शाखा कोडी केदवा झाली हे नेणवे. जेवी उमळली आखाड अबरे. महाकल्पाचा शेवटी प्रकटिया उमळती सृष्टी. तैसेच्या आणिकीचे दांग उठती उठी सासिन्नले. संहार वाते प्रचंडे पडती प्रलयांतीची सालडे. तव कल्पादीची जुंबाडे पालई जती. दिगे मन्वंतर मनूपुढे वंशावरी वंशाचे मांडे. जैसी इक्षुवृद्धी कांडे न कांडे जिंके जीवी. कलियुगांती कोरडी चौयुगाची डाळे सांडी. तव कृतयुगाची पेली देवडी पडे पुढती. वर्तते वर्ष चोजवेना जैसिया वारियाच्या वर्तते वर्ष जाये ते पुढिला मुल्हारी होये. जैसा दिवसू जातुकी येतू आहे हे चोजवेना. जैसिया वारियाच्या झुळका सांदा ठाऊवा नवे देखा. तैसिया उठती पडती शाखा नेणो किती. एकी देहाची डेरी तुटे तव देहांकुरी बहुवी फुटे. ऐसेनी भवतरू हा वाटे अव्ययो ऐसा. जैसे वाहते पाणी जाय वेगे तैसेचे आणिक मिळे मागे. देवी असंतची असिजे जगे मानिजे संत. का लागवनी डोळा उघडे तव कोडीवरी गडे मोडे. ते नेणतिया तरंगू आवडे नित्य ऐसा. वायसा एके बुबळे दोहीकडे डोळा चालिता अपाडे. दोन्ही हाती ऐसा पडे भ्रमू जेवी. पै भिंगोरी निधिये पडिली गमे भूमीसी जडली. ऐसा वेगातिसो भुली हेतू होय. हे बहु असो झडती अंधारी बवंडिता कोलिती. ते दिसे जैसी आयती चक्राकार. हा संसार वृक्ष तैसा मोडतू मांडतू सहसा. न देखोनी लोकू पिसा व्ययो मानी. पर्यायाचा वेगू देखे जो हा क्षणिकू ऐसा ओळखे. जाणे कोडी वेळ निमिखे हो तुझ्या तू. नाही अज्ञान वाचून मूळ ययाचे असले पण हे टवाळ. ऐसे झाड सिनसाळ देखिले जेणे तया ते गा पांडुसुता. मी सर्वज्ञी म्हणे जाणता पै वाघ ब्रह्म सिद्धांता वंद्युतोची. योग जाताचे जोडले तया एकासीची उपेगा गेले. किंबहुना जियाले ज्ञानही तेणे. असो हे बहु बोलणे वाणी जाईल तो कवणे. जो भवरुखू हा जाणे उखी ऐसा. मग ययाची प्रपंच रूपा अधशाकिया पादपा. डाळ या जाती उमपा ऊर्ध्वाई उजू. आणि आधी फाकली डाळे तियेची होती मुळे. त्या तळी पगळे वेली पालव. ऐसे जे आम्ही म्हणितले उपक्रमी ते पर्यसई सुगमी बोली सांगो. तरी बद्ध मुळे अज्ञाने महदादिकी सासने वेदाची थोरवणे घेऊन या. परी आधी तव स्वेदज जार्योद्विज मणिज हे बुडवनी महाभुज उठती चारी. यया एकैकाचेनी अणगटे 84 लक्ष धाकुटे. तेवळी जीव शाखी फाटे सैंग होती. प्रसवतू शाखा सरळिया नाना सृष्टी डहाळिया. आड फाटती माळिया जातीचिया. स्त्री पुरुष नपुंसके हे व्यक्तिभेदाचे टके. आंदोळती अंगिके विकार भारे. जैसा वर्षा काळू गगनी पालैजे नवघनी. तैसे आकार जात अज्ञानी वेली जाये. मग शाखांचेनी अंग भारे लवौनी गुंपती परस्परे. गुण क्षोभाचे वारे उदयजती. तेथ तेणे चाटे गुणाचेनी झडझडाटे. ती ठाय्या फाटे ऊर्ध्व मूळ. ऐसा रजाचिया झुळुका झडाडिता आगळिका. मनुष्य जाती शाखा थोरावती. तिया ऊर्ध्वी ना अधी माझा रीची कोंदा कोंदी. आड फाटती खांदी चतुर्वर्णाचा. तेथ विधी निषेधी सपलव. वेद वाक्यांचे अभिनव पालव डोलती बरव आणि ती तिया. अर्थ काम पसरे अग्रवणे घेती थोरे. तेथ क्षणिके पदांतरे यभोगाची. तेथ प्रवृत्तीचेनी वृद्धी लोभे खाकरैजती शुभाशुभे. नाना कर्मांचे खांबे नेणो किती. देवीची भोगक्षये मागिले पडती देहांची बुडसळे. तव पुढा वाढू पेले नवे या देहांची. आणि शब्दाधिक स्वहावे सहजे रंगे हवावे.
विषय पल्लव नवे नित्य होती. ऐसे रजो वाते प्रचंडे मनुष्य शाखांचे मांदोडे वाढती तो येत रूढे मनुष्य लोक. तैसा रजाचा तो वारा नावेक धरी ओसरा मग वाजो लागे घोरा तमाचा जो. तेधवा याची मनुष्य शाखा नीच वासना अधि देखा पाल्हई जती डाळुका कुकर्माची या. अप्रवृत्तीचे खणू आळे फोक निगती सरळे घेत पान पालव डाळे प्रमादांची. बोलती निषेध नियमे जिया रुक यजुस सामे तो पाला तया घुमे टके यावरी. प्रतिपादिती अभिचार आगमजे परमार तेही पाणी घेती पसर वासना वेली. तव तव होती थोराडे अकर्माची तळबुडे आणि जन्मशाखा पुढे घेती धावा. तेथ चांडाळादी निकृष्टा दोष जातीचा थोर फाटा जाळ पडो लागे कर्मभ्रष्टा बुलवनिया. पशु पक्षी सुकर व्याघ्र वृश्चिक विखार हे आड शाखा निकर थोरावती. परी ऐसी आई शाखा पांडवा सर्वांगी नित्य नवा नरक भोगू यावा फळाचात. आणि हुंसा विषय पुढारी कुकर्म संगे धुरुधरी जन्मवरी अगारी वाढतीची असे. ऐसी होती तरु तृणे लो लोष्टपा खाणे या खांदिया तेवी जाणे फळे हिची. अर्जुना गा अवधारी मनुष्याला गौनी या परी वृद्धी स्थावरांत वेर्री अधोशाखांची. म्हणून जी मनुष्य डाळे येची जाणे अधिची मुळे येथौनी मग पगळे संसार तर. एरवी ऊर्ध्वीचे पार्था मुदल मूळ पाहता अधिची या मध्यस्था शाखाय्या. परी तामसी सात्विकी सुकृत दुष्कृतात्मकी विरूढती या शाखी अधोर्ध्वीचा. आणि वेदत्रयीच या पाना न ये अन्यत्र लागो अर्जुना जे मनुष्या वाचवनी विधाना विशो नाही. म्हणून तनु मानुषा या ऊर्ध्व मुळवनी जरी शाखा तरी कर्म वृद्धीसी देखा येची मुळे. आणि काही झाडी शाखा वाढता मुळे गाडी मूळ गाडे तव वाढी पैसू आती. तैसेच या शरीरा कर्मे देह संसारा आणि देह तव व्यापारा ना म्हणू नये. म्हणून देहे मानुषे ये मुळे होती न चुके ऐसे जगत जनके बोलिले तेणे. मग तमाचे ते दारुण थिरावले या वाहुधान सत्वाची सुटे सत्राण वाहुटळी. तई या मनुष्याकारा मुळी सुवासना निगती आरा घेऊन फुटती कोंभारा सुकृतांकुरी. उकलतेन उन्मेखे प्रज्ञा किसल याचे तिखे डिर्या निगती निमिखे बांबळई जती. तेथ मेधारसे सगर्भ आस्थापत्री सवांब सरळे निगती कोंभ सद्वृत्तीचे. सदाचाराची या सहसा टके उठती बहुवसा घुमघुमिती घोषा वेद पद्यांची या. शिष्टागम विधाने विविध याग विताने तिये पानावरी पाने पांजरती. ऐशा यमदमी घोसाळिया उठती तपांचिया डहाळिया देती वैराग्य शाखा कवळिया वेल्हाळपणे. विशिष्टाव्रतांचे फोक धीराचा अणगटी तीख जन्म वेगे ऊर्ध्वमुख उंचावती. माझी वेदांचा पाला दाट तो करी विद्यांचा झडझडाट तव जव वाजे अचाट सत्वा निळूतू. तेथ धर्म डाळ बहाळी दिसती जन्मशाखा सरळी तिया आड फुटती फळी स्वर्गा देखी. पुढा उपरती रागे लोहिवी धर्म मोक्षाची शाखा पालवी लहात लहात नित्य नवी वाढतीची असे. पै रविचंद्रादी ग्रहवर पितृ ऋषी विद्याधर हे आड शाखा प्रकार पैसू घेती. हे या येऊनी उंचवडे गुडले फळाचेनी बुडे इंद्रादिकते मांदोडे थोर शाखांचे. मग तयाही परी डहाळिया तपोज्ञानी उंचावलिया मरीची कश्यपादिया उपरी शाखा. एवं पालो वाली उत्तरोत्तरू ऊर्ध्व शाखांचा पैसारू बुडी साना अग्री थोरू फळाढ्यपणे. वरी उपरी शाखाई पाटी येती फळभार जे किरीटी ते ब्रह्मे शांत अणगटी कोंभ निगती. फळाचेनी ओझेपणे ऊर्ध्व वांडैल धुणे जव मागवते बैसणे मुळीची होय. प्राकृता तरी रुखा जे फळे दाटिली होय शाखा ते ओवांडिली देखा बुडासिये. तैसे जे थौनी हा आघवा संसार तरुचा उठावा तिये मुळी टेकती पांडवा वाढती ज्ञाने.
म्हणून ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवाते तेथौनी मग वरवते ब्रह्मची की परी असो ऐसे ब्रह्मादिकते अंगवसे ऊर्ध्वमूळा सरिसे न तुकती गा आणि काही शाखा उपरता जिया सनकादी नामे विख्याता तिया फळी मुळी नाडळता भरलिया ब्रह्मी ऐसी मनुष्याला गोनी जाणावी ऊर्ध्वी ब्रह्मादी शेष पालवी शाखांची वाढी बरवी उंचावे पै पार्था ऊर्ध्वीचे या ब्रह्मादी मनुष्यत्वची होये आदी म्हणून ये अधि म्हणितली मुळे एवं तुझा अलौकिकू हा अध ऊर्ध्व शाखू सांगितला भवरुखू ऊर्ध्व मूळू आणि अधिची ही मुळे उपरती दाविली सविवळे आता पर्यस उन्मळे कैसे निहा परी तुझा अन पोटी ऐसे गमेल किरीटी जे एवढे झाड उत्पाटी ऐसे काय असे की ब्रह्माचा सेवटवीरी ऊर्ध्व शाखांची थोरी आणि मूळतव निराकारी ऊर्ध्वी असे हा स्थावराही तळी फाकतसे आधीचा डाळी माझी धावतसे दुजामुळी मनुष्यरूपी ऐसा गाढा आणि अफाटू कोण करी ये सेवटू तरी झणे हा अळवटू धरिसी वाऊ पै हा उन्मळावया उद्देशे सायासची कायसे काही बाळा बागुल देशे दवढावा आहे गंधर्व दुर्ग काही पाडावे काही शशविषाण मोडावे हो आवे मग तोडावे खपुष्पकी तैसा संसार हा वीरा रुखू नाही साचोकारा मा उन्मळूनी दरारा कायसा तरी आम्ही सांगितली जे परी मूळ डहाळांची उजिरी ते वांझेची घरभरी लेकुरवे जैसी का किजती चेईले पणी स्वप्नीची तिये बोलणी तैसी जाणते कहाणी दुबळे याची म्हणून पै धनंजया आम्ही वानिले ते रूप माया कासवी चेनी तुपे राया ओगरिले जैसे मूळ अज्ञान तेच लटिके मा तयाचे काज केतुके म्हणून संसार रुखू सत्यके वावोची पै आणि अंतू यया नाही ऐसे बोलिले जे काही तेही साचची पाही परी एकी तरी प्रबोध जव नोहे तव निदे काय अंतू आहे की राती सरैल पाहे तयार होते तैसा जव पार्था विवेकुन धवी माथा तव अंतु नाही अश्वत्था भवरूपायया वाजते वारे निवात न राहे जेतीचे तेथ तव तरंगता अनंत म्हणावी चिकी म्हणून सूर्यू जै हारपे तै मृगांबु भासू लोपे का प्रभा जाय दीपे मालावलेनी तैसे मूळ अविद्या खाये ते ज्ञान जै उभे होये तैंची या अंतो आहे एरवी नाही देवीची हा अनादी ऐसी आहे शाब्दी ते आळू की नव्हे निरोधी बोलाते या जे संसार वृक्ष ठाई हा साचोकारा तव नाही मा नाही तया आदी आदी काही कोण होईल जो साच जेथोनी उपजे तया ते आदी हे साजे आता नाहीची तो म्हणजे कोठोनी पा म्हणून जन्मे ना होई ऐसे या सांगो कवणी माये या लागी नाहीपणे आहे अनादी हा वांझेची या लेखा कैची जन्मपत्रिका नभी निळी भूमिका के कल्पूपा व्योम कुसुमा पांडवा कवणू देठू तोडावा म्हणून नाही ऐसिया भवा आदी कैची जैसे घटाचे नाही पण असतची असे केले नवीन तैसा समूळ वृक्ष जाण अनादी हा अर्जुना ऐसे नि पाही आदी अंतू यासी नाही माझी स्थिती आभासे काही परी टवाळते ब्रह्मगिरीउनी न निगे आणि समुद्री किर न रगे रिगे तरी माझी दिसे वा उगे मृगांबु जैसे तैसा आद्यंती कीर नाही आणि साचूही नव्हे काही परी लटकेपणाची नवाई पडी भासेगा नानारंगी गजबजे जैसे इंद्रधनुष्य देखिजे तैसा नेणतया आपजे आहे ऐसा ऐसे स्थितीचे वेळे भुलवी अज्ञानाचे डोळे लागवी हरी मेखळे लोक जैसा आणि नसतीची शामिका व्योमी दिसे तैसी दिसो का तरी दिसणेही क्षणा एका होय जाये
स्वप्नी मानिले लटिके तरी निर्वाहो काय एकसारिखे तरी आभास वा क्षणिके रिताची गा देखता आहे आवडे घेवो जाईजे तरी नातुडे जैसा टिकू की जे माकडे जळा माझे तरंग भंगू सडी पडे विजुई उपकारे होडे आभासासी तेणे पाडे होणे जाणे घा जैसा ग्रीष्म शेशीचा वारा नेणीजे समोर की पाठीमोरा तैसी स्थिती नाही तरुवरा भवरूपा यया एवं आदि ना अंतु स्थिती ना रूप ययासी आती काहीसी कुंथा कुंथी उन्मळ निघा आपुलिया ज्ञानासाठी नव्हता थांबला किरीटी तरी आत्मज्ञानाचे निलोटी खांडे निघा वाचवनी ज्ञाने विणे एके उपाये करीसी जेतुके तीही गुंपसी अधिके रुखी ये मग केतिका खांदो खांदी यया हिंडावे ऊर्ध्वी अधी म्हणून मूळची अज्ञान छेदी सम्यक ज्ञाने एरवी दोरियेची या उरगा डांगा मेळविता पैंगा तो वावोची भारुगा केला होय तरावया मृगजळाची गंगा डोणी लागी धावता दांगा माझी ओळे बुडीजे घासाचे जीवी तेवी नातील या संसारा उपायी जाचत या वीरा आपण पे लोपे वारा विकोपी जाये म्हणून स्वप्नीची या घाया ओखद चेवो धनंजया देवी अज्ञान मुळायया ज्ञानची खड्ग परी तेची लीला परजवी तैसे वैराग्याचे नित्य नवे अभंग बळ होवावे बुद्धी सिगा उठलेनी वैराग्य येणे त्रिवर्गो हा कैसा सांडणे जैसे वमोनिया सुणे आताच गेले हा ठाओ पांडवा पदार्थ जाती आगवा विटवी तो होवावा वैराग्य लोटू मग देव अंतेचे दळे सांडून एके वेळे प्रत्येक बुद्धी करवाळे हात वसावे निसिले विवेक सहाणे जे ब्रह्मास्मी बोधे सणाणे मग पुरतेन बोधे उठणे एकलेच परी निश्चयाचे मुष्टिबळ पहावे एकी दोन्ही वेळ मग तुळावे अति चोखाळ मनन वेरे पाठी हतियरा आपणे या निधिध्यासे एक झाले या पुढा नुरैल घाया पुरते घा ते आत्मज्ञानाचे खांडे अद्वैत प्रभेचेनी वाढे नेदिल उरो कवणीकडे भवरुखासे शरदागमीचा वारा जैसा केरू फेडी अंबरा का उदयला रवी अंधारा घोटवरी ना ना उपवडू येत खेवो नुरे स्वप्न संभ्रमाचा ठाओ स्वप्रतिती धारेचा वाहो करील तैसे तेवळी ऊर्ध्व का ऊर्ध्वी मूळ ना आधीचे हन शाखा जाळ ते कहीची न दिसे मृगजळ चांदणा जीवी ऐसे निघा वीरनाथा आत्मज्ञानाची या खडगलता छेदौनिया भवाश्वत्था ऊर्ध्व मूळा ते मग इदंतेसी वाळले मी पणेविन डहारले ते रूप पाहिजे आपुले आपणची परी दर्पणाचे नि आधारे एकची करूनी दुसरे मुख पाहती गौहारे तैसे नको हे पाहणे ऐसे असे विरा जैसा निबोळले या वीरा आपुला उगमी टाके झरा भरवनिया ना तरी आटलिया अंब निजबिंबी प्रतिबिंब निहटे का नभी नभ घटाभावी ना ना इंधन सरलेया वन्य परते आपण पेया तैसे आपू धनंजया न्याळणे जिभे आपुली आणि चाखणे चक्षु निजेची बुबुळ देखणे आहे तया ऐसे निरेखणे आपुले पै का प्रभेसी प्रभा मिळे गगन गगनावरी लोळे ना ना पाणी भरले खोळे पाणीयाची आपणची आपणे याते पाहिजे जे अद्वैते ते ऐसे होये निरुते बोली जतो असे जे पाहिजते नवीन पाहिजे काही नेणताची जाणीजे आद्य पुरुषू म्हणजे जया ठायाते तेत उपाधीचा ओथंबा घेऊनी उदविती श्रुती जिभा मग नाम रूपाचा बडंबा करीती वाया पै भवस्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञाना वळगले पुढती नयो या घे निघाले पैजा जेत संसाराची या पाया पुढा पळती वीतराग होडा ओलांडुनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घालिती मागा अहंतादि भावा आपुलिया झाडा देऊनी आगवेया पत्र घेती ज्ञानीये जया मूळगरासी जी एका वस्तूचे नेणणे आणिले जगात थोर जाणणे नाही तेची नांदविले जेणे मी तू जगी
पै जेथोनी हे एवढी विश्व परंपरेची वेलांडी वाढती आस जैसी कोरडी निदैवाची पार्था ते वस्तू पहिले आपण पे पै आपुले पाहिजे जैसे हिवले हिव हिवे आणि कही एकतया ओळखणे असे धनंजया तरी जया का भेटलिया येणेची नाही परी तया भेटती ऐसे जे ज्ञाने सर्वत्र सरिसे महाप्रलयांबुचे जैसे भरले पण जया पुरुषाचे मन सांडोनी गेले मोह मान वरिखा अंती जैसे घन आकाशात निकवडेया निष्ठुरा उभगिजे जेवी सोयीरा तैसे नांगवती विकारा वेटाळो जे फळली केळी उन्मुळे तैसी आत्मलाभे प्रबळे तयांची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे आगी लागलिया रुखी देखवनी सैरा पळती पक्षी तैसे सांडिले असे की विकल्पी जे ऐके सकळ दोष तृणी अंकुरैजती मेदिनी तिये भेदबुद्धीची कहाणी नाही जयाते सूर्योदया सरिसी राती पळवून जाये आपैसी गेली देहा अंता तैसी अविद्येस आयुष्यहीना जीवाते देह सांडी जेवी अवचिते तेवी निदसुरे द्वैते संडिले जे लोहाचे साकडे परिसा न जोडे अंधारू रवी जैसा द्वैत बुद्धीचा तैसा जया दुकाळू अगा सुख दुःखाकारे द्वंद्वे देहिया जिये गोचरे तिये जया समोरे होतीच ना स्वप्नीचे राज्य का मरण नो हे हर्ष शोकासी कारण प्रबोधलिया जाण जियापुरी तैसे सुख दुःख रूपी द्वंद्वी जे पुण्य पापी न घे पिजती सर्पी गरुडू जैसा आणि अनात्म वर्गू नीर संडुनी आत्मरसाचे क्षीर चरताती जे सविचार राजहंस जैसा वरी खौनी भूतळी आपुला रसू अंशुमाळी मागुता आणि रश्मिजाळी बिंबासीची तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली बाराई वाटी ते एकवटती ज्ञानदृष्टी अखंड जे किं बहुना आत्मयाचा निर्धारी जया विवेक शुद्ध अंतरी गंगेचा ओघ सागरी बुडाला जैसे पै आगवेची झालेपणे नुरेची जया अभिलाखणे जैसे येथौनी पर्रा जाणे नाही आकाशास जैसा आगीचा डोंगरू नेगे कोणी बीजे अंकुरू तैसा मनी जया विकारू उदय जैना हे किती बोलो असंगडे जेवी परमाणु नुरे वायू पुढे तैसे विषयांचे नावडे नाव जया एवं जे जे कोणी ऐसे केले ज्ञानाख्य हुताशे तेत मिळती ते तैसे हेमी हेम तेत म्हणजे कोणी काठाई ऐसे पुसशील जरी काही तरी ते पदगा नाही वेचू जया दृश्यपणे देखिजे का ज्ञेयत्वे जाणीजे अमुके ऐसे म्हणजे ते जे नोही पै दिव्याचा बंबाळी का चांदूहन उजळी हे काय बोलो अंशुमाळी प्रकाशेजे ते आगवेची दिसणे जया ते का न देखणे विश्व भासतसे जेणे लपाले जैसे शिंपीपणा हारपे तव तव खरे होय रूपे का दोरी लोपता सापे पारा होईजे तैसी चंद्र सूर्यादी थोरे ये तेजे जिये फारे तिये जयाचेनी अंधारे प्रकाशते ते वस्तू की तेजो राशी सर्व भूतात्मक सरिसी चंद्र सूर्याचा मानसी प्रकाशेजी म्हणून चंद्र सूर्य कडवसा पडती वस्तूची या प्रकाशा यया लागी तेज जे तेजसा ते वस्तूचे अंग आणि जयाची या प्रकाशे जग हारपे चंद्रारकेसी सचंद्र नक्षत्रे जैसी दिनोदयी ना तरी प्रबोधलिये वेळे स्वप्न डिंब मावळे का नुरेची सांज वेळे मृगतृष्णिका तैसा जिया वस्तूचा ठाई कोणीच का आभासू नाही ते माझे निजधाम पायी पाटाचे गा पुढती जे तेथ गेले नेगतीची मागवती पाऊले महोदधी मिनले स्रोत जैसे का लबणाची कुंजरी सुदली साती सागरी होय ना माघारी परतवनी जागा ना ना गेलिया अंतराळा न येतीची अन्नी ज्वाळा नाही तप्तल होनी जळा निगणे जैसे तेवी मजसी एकवट झाले जे ज्ञाने चोखट तया पुनरावृत्तीची वाट मोडवून ठेली एथ प्रज्ञा पृथ्वीचा राहू
पार्थू म्हणे जी जी पसाव, विनती एकिये देवो चित्त देतो. तरी देवेसी स्वये एक होती, मागवते जे न येती, ते देवेसी भिन्न आधी अभिन्न वा. जरी भिन्नचे अनादी सिद्ध, तरी न येती हे असंबद्ध. जे फुला लागले षटपद, काही फुलेची होतो पै. लक्षाऊनी अनारिसे, बाण लक्ष शिवऊनी जैसे, मागवते पडती तैसे येतीची पै ते. ना तरी तूची ते स्वभावे, तरी कवणे कवणासी मिळावे. आपण पेयासीची रूपावे शस्त्रे केवी. म्हणून तुझसी अभिन्ना जीवा, तुझा संयोग वियोग देवा, नये बोलो अवेवा शरीरेसी. आणि जे सदा वेगळे तुझसी, तया मिळणे नाही कोणे देशी. मा येती न येती हे कायसी वाया बुद्धी. तरी कोण गाते तू ते, पावोनी न येती मागवते. हे विश्वतोमुखा माते बुजावीजी. ये आक्षेपी अर्जुनाचा, तो शिरोमणी सर्वज्ञांचा, तो खला बोधू शिष्याचा देखवनिया. मग म्हणे गा महामती, माते पावोनी न येती पुढती, ते भिन्न अभिन्न पै रीती दोन्ही आहाती. जे विवेके खोले पाहिजे, तरी मी चिते सहजे. ना आहाच वाहाच दुजे ऐसे गमती. जैसे पाणी आहे वेगळं, आपजता दिसती कल्लोळ, एरवी तरी निखळ पाणी चिते. का सुवर्णाहुनी आने, लेणी गमती भिन्ने, मग पाहिजे तव सोने आगवे चिते. तैसे ज्ञानाची ये दिठी, मजसी अभिन्न चिते किरीटी. एर भिन्नपणते उठी अज्ञानास्तव. साचो कारेनी वस्तू विचारे, कैसे एकासी मज दुसरे. जे भिन्नाभिन्न व्यवहारे उमसी जाईल. आघवेची आकाश सोनी पोटी, बिंबची आते जैन खोटी, तै प्रतिबिंब के उठी. के रश्मी शिरे, का कल्पांतीची या पाणिया, काही ओत भरताती धनंजया. म्हणून कैचे अंश अविक्रिया एकामज. परी ओघाचेनी मेळे पाणी उजू, परी वाकुडे झाले रवी दुजेपण आले तोय बघे. व्योम चौफळे की वाटोळे, हे ऐसे काही सयाही मिळे. परी घटमठी वेटाळले तैसेही आती. हा गा निधेचेनी आधारे, काही एकलेनी जग न भरे. स्वप्नीचेनी जै अवतरे रायेपणे, का मीनलेनी किडाळे. वाणी भेदासी ये सोळे, तैसा स्वमाया वेटाळे शुद्ध जैनी. तै अज्ञान हे रूढे, तेणे कोहम विकल्पाचे मांडे. मग विवरून की जे पुढे, देहोहम ऐसे. ऐसे शरीराची एवढे, आत्मज्ञान वेगळे पडे. तो माझा अंशू ऐसे आवडे थोडेपणे. समुद्रू का वायू असे, तरंगाकार उल्हासे. तो समुद्रांशू ऐसा दिसे सानिवा जीवी. तेवी जडाते जीवविता, देह अंता उपजविता. मी जीवू गमे पांडुसुता जीवलोकी. पै जीवाची या बोधा, गोचरू हा धांदा. तो जीवलोक शब्दा अभिप्रावू. अगा उपजणे निमणे, हे चाच जे का मानणे. तो जीवलोकू मी म्हणे संसारू हन. एवं विधी जीवलोकी, तू माते ऐसया अवलोकी. जैसा चांदुका उदकी उदकातीत. पै काश्मीरीचा रवा, कुंकुमावरी पांडवा. आणि का गमे लोहिवा, तो तरी नव्हे. तैसे अनादिपण न मोडे, माझी अक्रियत्व न खांडे. परी करता भोगता आवडे, ते जाणगा भ्रांत. किंबहुना आत्मा चोकटू, होऊनी प्रकृतीसी एकवटू. बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पेया. पै मनादी साई इंद्रिये, श्रोत्रादी प्रकृती कार्ये, तिये माझी म्हणून होये व्यापारारूढ. जैसे स्वप्नी परिव्राजे, आपण पेया आपण कुटुंब होईजे. मग तयाचेनी धाविजे मोहे सैरा. थैसे आपुल्या विस्मृती, आत्मा आपणची प्रकृती सरिसा गमवनी. पुढती तियेसीची भजे. मनाचा रथी वळगे, श्रवणाचेनी द्वारे निगे. मग शब्दाची या रिगे राना माझी. तो प्रकृतीचा वाघौरा, करी त्वचेची या मोहरा. आणि स्पर्शाची या घोरा वना जाये. कोणी एके अवसरी निगवनी नेत्राचा द्वारी, रूपाचा डोंगरी इंडतू असे.
का रसनेची या वाटा निगौ निगा सुभटा रसाचा दरकुटा भरवून टाके. ना तरी येणेची घ्राणे हा मदंशू करी निगवणे मग गंधाची दारुणे आडवे लंगी. ऐसेनी देहेंद्रिय नायके धरुनी मन जवळिके भोगजती शब्दादिके विषय वर्णे. परी करता भोगता ऐसे हे जीवाचे तैंची दिसे जैन शरीरी पैसे एकाधिये. दैसा आथिला आणि विलासिया तैंची ओळखोये धनंजया जैन राजसेव्या ठाया वस्तीसी. तैसा अहंकर्तृत्वाचा वाडू विषयेंद्रियांचा धुमाडू हा जाणीजे तैन निवाडू जैन देहो पावे. अथवा शरीराते संडी तरी चित्त इंद्रियांची तांडी आपण पेया सभे काढी घेऊन जाई. जैसा अपमानिला अतिथी ने सुकृताची संपत्ती का साई खडे यांची गती सूत्रतंतू. ना ना मावळतेनी तपने नेजती लोकांची दर्शने हे असो धृती पवने नेजे जैसे. देवी मन षष्ठायया इंद्रियाते धनंजया देहराजूने देहापासवनी गेला. मग एथ अथवा स्वर्गी जेथ देह अपंगी तेथ तैसीच पुढती पांगी मनादिक. जैसा मालवलिया दिवा प्रभेसी जाये पांडवा मग उजळीजे तेथ तेव्हा तैसाच फाके. परी ऐसिया या राहाटी अविवेकियाची दिठी एतुले हे किरीटी गमेची गा. जे आत्मा देहा आला आणि विषो येणेची भोगिला अथवा देहोनी गेला हे साचची ना. हे रवी येणे जाणे करणे अन भोगणे हे प्रकृतीचे तेणे मानी आले. परी देहाचे मोटके उभे चेतना तेथ उपलभे ये चळवळेचेनी लाभे आला म्हणती. तैसी चित्या संगती इंद्रिये आपुलाला अर्थी वर्तती तया नाव सुभद्रापती भोगणे जया. पाठी भोग क्षीणा पैसे देह गेलिया ते न दिसे तेथ गेला गेला ऐसे बोभा तिगा. पै रुखू डोलतू देखावा तरी वारा वाजतू मानावा रुखू नसे तेथ पांडवा नाही तो गा. का आरसा समोर ठेवीजे आणि आपण पे तेथ देखीजे तरी तेव्हाची जाला मानिजे काय आधी नाही. का तो परवता केला आरसा लोपू झाला तया आभासा तरी आपण पे नाही ऐसा निश्चयो करावा. साधू तरी आकाशाचा परी कपाळी पिटे मेघांचा का चंद्री वेगू आभ्राचा आरोपीचे. तैसे होईजे जाईजे देहे ते आत्मसत्ते अविक्रिये निष्टंकिती मोहे आंधळे ते गा. येत आत्मा आत्मयाचा ठाई देखीजे धर्मात देहाचा धर्म देही ऐसे देखणे ते पायी आनाथी. ज्ञाने का जयाचे डोळे देखवनी न राहती देहीचे खोळे सूर्य रश्मी अणियाळे ग्रीष्मी जैसे. तैसे विवेकाचेनी पैसे दयांची स्फूर्ती स्वरूपी बैसे ते ज्ञानिये देखती ऐसे आत्मयाते. जैसे तारागणी भरले गगन समुद्री बिंबले परी हे तुटवणी नाही पडिले ऐसे निवडे. गगन गगनीचे आहे हे आभास तसे ते वाई तैसा आत्मा देखती देहे गमसीला आहे. खळाळांची या लगबगी फेडवणी खळाळांची या भागी देखिजे चंद्रिका ते उगी चंद्री जेई. का नाडरची भरे शोषे सूर्यो तो जैसा तैसाचे असे देह होता जाता तैसे देखती माते. घटमट घडले तेची पाठी मोडले परी आकाश ते संचले असतची असे. तैसी अखंडे आत्मसत्ते अज्ञान दृष्टी कल्पिते ये देहेची होते जाते जाणती पुढे. चैतन्य चढे ना ओटे चेष्टवी ना चेष्टे ऐसे आत्मज्ञाने चोखटे जाणती ते. आणि ज्ञानही आपैते होईल प्रज्ञा परमाणुही उगाणा घेईल सकल शास्त्रांचे येईल सर्वस्व हाता. परी ते व्युत्पत्ती ऐसी विरक्ती न रिगे मानसी तरी सर्वात्मका मदसी नोहे भेटी. पै तोंड भरो का विचारा आणि अंतकरण विषयासी थारा तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. हा घा ओसणती यांचा ग्रंथी काय तुटती संसार गुंती की परिवसिलिया पोथी वाचिली होय ना ना. बांधोनिया डोळे घ्राणी लावी जती मुक्ता फळे तरी तयांचे काय कळे मोलमान. तैसा
चित्ती अहंते ठावो आणि जिभे सकळ शास्त्रांचा सराव. ऐसेनी कोडी एकी जन्म जाओ परी न पविजे माते. जो एकुमी का समजती व्यापकू असे भूत जाती. ऐकै ते व्याप्ती रूप करू. तरी सूर्या सकट आगवी हे विश्व रचना जे धावी. ते दीप्ती माझी जाणावी आद्यंती हे. जळ शोषून गेलिया सविता ओलांशू पुरवी तसे मागवता. ते चांदी पांडसुता ज्योत्स्ना माझी. आणि धन पचन सिद्धी करीत असे जे निरवधी. ते हुताशी तेजो वृद्धी माझी चिगा. मी रिगाला असे भुतळी म्हणून समुद्र महाजळी. हे पासूची ढेपुळी विरेचिना. आणि भूते ही चराचरे हे धरितसे अपारे. तिये मीच धरी धरे रिगवनिया. गगनी मी पांडुसुता चंद्राचेनी मिसे अमृता भरला. झालो चालता सरोवरू तेथोनी फाकती रश्मी कर. ते पाट पेलूनी अपार सर्वौषधींचे आगर भरितुसे मी. ऐसेनी सस्यादी सकळा करी धान्य जाती रसाळा. दे अन्नद्वारा जिव्हाळा भूत जाता. आणि निपजविले या अन्न तरी कैसे कैचे पादीपन. जेणे जिरवनी समाधान भोगिती जीव. म्हणून प्राणिजाताचा घटी करुणी कंदावरी अगिटी. दीप्ती जठरी किरीटी मीच झालो. प्राणापानाचा जोड भाती फुंक फुंकवनिया अहोराती. आठितसे नेणो किती उदरा माझी. शुष्के अथवा स्निग्धे सुपक्वे का विदग्धे. परी मीच गा चतुर्विधे अन्ने पची. एवं मीच आघवे जन जना मीच जीवन. जीवना मुख्य साधन वन्नी मीची. आता ऐसे यावरी काय सांगो व्याप्तीची नवाई. एत दुजे नाहीची घेई सर्वत्र मी. तै कैसे निपाव एके सदा सुखी एके. एके तिये दुःखे क्रांत होते. जैसी सगळी ये पाटणी एकेची दीपे दिवे लावणी. जालिया का न देखणी उरली एके. ऐसी अनौखी विखी करी तू आहासी मानसिकी. तरी तेही पर्यस निकी शंका फेडू. पै आगवाची मी असे येत नाही की अनारिसे. परी प्राणियांचा ठाई उल्हासे बुद्धी ऐसा. जैसे एकाची आकाश ध्वनी वाद्य विशेषी अनानी. वाजावे पडे भिन्नी नादांतरी. का लोकचेष्टी वेगळाला जो हा एकूची भानू दैला. तो अनाना परी गेला उपेगासी. नाना बीज धर्मा अनुरूप झाडी उभविले आप. तैसे परिणमले रूप माझे जीवा. अगा नेणा आणि चतुरा पुढा निळे याचा दुसरा. नेणा सर्पत्वे झाला एरा सुखा लागी. हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी विख. तैसे सज्ञानासी मी सुख दुःख ते अज्ञानासी. एरवी सर्वांचा हृदय देशी मी अमुका हे ऐसी. बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तु गा मी. परी संता सवे वसता योग ज्ञानी पैसता. गुरु चरण उपासिता वैराग्यसी. येणेचे सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे. जयांचे अहम विश्रमे आत्मरूपी. ते आपे आपू देखवनी देखी मी आत्मेनी सदा सुखी. येथ मी वाचवनी अवलोकी आन हेतू असे. अगा सूर्योदयो झालिया सूर्यो सूर्येची पाहावा धनंजया. तेवी माते मिया जाणावया मी चेत. ना शरीर प्रियाते सेविता संसार गौरव ऐकता. देही जयांची अंता बुडवून ठेली. ते स्वर्ग संसारा लागी धावता कर्म मार्गी. दुःखाचा सेल भागी भागी नव्हती. परी हेही ओणे अर्जुना मजची स्तव तया ज्ञाना. जैसी जागृतीची हेतू स्वप्ना निद्रेते होय. पै अभरे दिवसू आरतला तोही तेणेची जाणो आला. तेवी मी नेणवनी विशो देखिला मजची स्तव भूती. एवं निदे का जागणेया प्रबोधी हेतू धनंजया. देवी ज्ञाना अज्ञाना जीवांचिया मीची मूळ. म्हणून जैसा असे तैसिया माते नेणवनी धनंजया. वेदू जाणो गेला तव तया झालिया शाखा. तरी तीही शाखा भेदी मीची जाणीजे त्रिशुद्धी. जैसा पूर्वापरा नदी समुद्र समुद्रची ठी. आणि महासिद्धांतापासी श्रुती आरपती शब्देसी. जैसिया सगंधा आकाशी वातलवरी. तैसे
समग्रही श्रुतिजात ठाके लाजिले ऐसे निवांत ते मीच करी यथावत प्रकटवनिया पाठी श्रुती सहित अशेख जग हारपे जेत निशेख ते निज ज्ञान ही चोख जाणता मी जैसे दैल्या जागीचे तेवळी स्वप्नीचे कीर नाही तुझे परी एकत्वही देखो पाविजे आपुलेची तैसे आपुले अद्वयपण मी जाणतो असे दुजेन विण तयाही बोधा कारण जाणता मीची तरी आगी लागली या कापुरा काजळी ना वैश्वानरा उरणे नाही विरा जियापरी तेवी समूळ अविद्या खाये ते ज्ञानही जै बुडवून जाये तै जे नाही कीर नोहे आणि न साये असणे पै विश्व घेऊनी गेला मागेसी तया चोरा ते कवण घेऊसी जे कोणी एकी दशा ऐसी शुद्धा ते मी ऐसी जडाजड व्याप्ती रूप करिता कैवल्यपती ठीक केली निरूपहिती आपुला रूपी तो आगवाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा व्योमीचा चंद्रोदयो जैसा क्षीरार्णवी का प्रतिभिंती चोखटे जैसे समोरील चित्र उमटे तैसा अर्जुने आणि वैकुंठे नांद तुसे बोधू तरी बापू वस्तू स्वभावो फावे तव तव गोडिये थावो म्हणून अनुभवी यांचा रावो अर्जुन म्हणे जी व्यापकपणा बोलता निरुपाधिक जे आता स्वरूप प्रसंगता बोलिले देऊ ते एको वेळू व्यंग वाणे की जो कामज सांगणे तेथ द्वारका नाथू म्हणे भले केले पण आम्हासी हे कोडे अखंड बोलो आवडे परी काय कीजे न जोडे पुसते ऐसे आजी मनोरथासी फळ जोडलासी तू केवळ जे तोंड भरूनी निखळ आलासी पुसू जे अद्वैतावरी भोगीचे तिये अनुभवीचे तू विरजे पुसवनी मज माझे देतासे सुख जैसा आरिसा आलिया जवळा दिसे आपण पेया आपुला डोळा तैसा संवादिया तू निर्मळा शिरोमणी तुवा नेणोनी पुसावे मग आम्ही परिसऊ बैसावे तो पाडू येथ न मिरवे सोयरेया ऐसे म्हणून अलंगिले कृपादृष्टी अवलोकिले मग मागवते आदरिले बोलो अर्जुनेसी दो होटी एक बोलणे दोही चरणी एक चालणे तैसे पुसणे सांगणे तुझे माझे एवं आम्ही तुम्ही ओ येथे देखावे एकार्थाते सांगते पुसते तेथे दोन्ही एक ऐसा भुलला मोहे देव आळंगिला राहे ठाऊ ठाये मग बिहाला म्हणे नोहे आवडी अर्जुनेसी झाले क्षुरसाचे ढाळ तरी लवण देणे किडाळ जे संवाद सुखाचे रसाळ नासैल तिथे आधीच्या मायया काही नर नारायणा सिने नाही परी आता जिरो माझ्या ठाई वेगू माझा या बुद्धी सहसा श्रीकृष्ण म्हणे विरेशा पैंगा तो तुवा कैसा प्रश्न केला जो अर्जुनू कृष्णी विरत होता तो परतौनिया मागवता प्रश्नावळीची कथा ऐको आला तेथ सद्गदे बोले अर्जुने जी म्हणितले निरुपाधिका आपुले रूप सांगा या बोला तो शारंगी तेची सांगावया लागी उपाधी दोही भागी निरूपितो असे पुसलिया निरुपहित उपाधिका सांगे प्रस्तुत हे कोणाही येत गमे जरी तरी ताकाचे अंश फेडणे ययाची नाव लोणी काढणे चोखाची ये शुद्धी तोडणे कीडची जीवी बाबळी सारावी हाते परी पाणी असे आईते अभ्र गेलिया गगनते सिद्धची की वरील कोंड्याचा गुंडाळा झाडून केलिया वेगळा कणू घेता विरंगुळा असे काही तैसा उपाधी उपैता शेवटू जेथ जैसे न सांगणे वरी बाळापतीसी रूप करी बोलू निमालेपणे ऐसे विवरी अचर्त्याते पहा सांगणे या जोगे नव्हे तेथीचे सांगणे ऐसे आहे म्हणून उपाधी लक्ष्मी नाही बोलीजे आधी पाडिवे याची चंद्ररेखा निरुती दावावया शाखा दाविजे तेवी औपाधिका बोली या मग म्हणे गा सव्यसाची पै ये संसार पाटणीची वस्ती साविया टाची तू पुरुष जैसी आगवाची गगनी नांदत दिवो राती दोनी तैसे संसार राजधानी दोन्हीची हे आणि कोई तिजा पुरुषो आहे परी या दोहींचे नाव नस आहे जो उदयला गावे सिखाये दोन्ही ते या परी ते तव गोटी असो आदी दोन्हीचे हे परी असो
जे संसार ग्रामू वसो आले असती. एकू आंधळा वेडा पंगू, एकू सर्वांगी पुरता चांगू, परी ग्राम गुणे संगू घडला दोघा. तया माझी एका नाव अक्षरू, एरा ते म्हणजे अक्षरू, ई दोहीची परी संसारू कोंदला असे. आता अक्षरू तो कवणू, अक्षरू किल्लक्षणू, हा अभिप्राव संपूर्ण विवंचुगा. तरी महदंकारा लागवनी धनुर्धरा, तृणांतीचा पांगोरा वेरी पैंगा. जे काही साने थोर चालते अथवा स्थिर, किंबहुना गोचर मनबुद्धीसी. जे तुले पाच भौतिक घडते, जे जे नामरूपा सापडते, गुणत्रयांचा पडते कामठा जे. भूताकृतीचे नाणे घडत भांगारे जेणे, काळासी जू खेळणे जीही कवडा. जाणणेनीची विपरीते जे जे काही जाणी जाते, जे प्रतिक्षणी निमते होऊन या. अगा काढवनी भ्रांतीचे दांग, उभवी सृष्टीचे अंग, हे भाऊ असो जग जया नाव. पैयन अष्टदा भिन्न ऐसे, जे दाविले प्रकृती मिसे, जे क्षेत्रद्वारे छत्तीसे भागी केले. हे मागिले सांगो किती. अगा आताची जे प्रस्तुती रुखाकारू निरूपक रीती निरूपिले, ते आगवेची साकारे कल्पवनी आपण पेया पुरे. झाले असे तदनुसारे चैतन्याची. जैसा कुहा आपणची बिंबे, सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे, क्षोभला सौरंभे घालिजे तेथ. का सलिली असतची असे, व्योमावरी व्योमबिंबे जैसे, अद्वैत होऊनी तैसे द्वैत घेपे. अर्जुना गा यया परी, साकारू कल्पवनी पुरी, आत्मा विस्मृतीची करी नीद तेथ. पै स्वप्नी सेजारू देखिजे, मग पहुडणे जैसे कीजे, तैसे पुरी शयन जाणीजे आत्मीयासी. पाठीत ये निधेचे निभरे, मी सुखी दुःखी म्हणतू घोरे, ममाधीचे न थोरे ओसणाये साधू. हा जनकू हे माता, हा मी गौरू हिनू पुरता, पुत्र वित्त कांता माझी येना. ऐसिया वेंधवनी स्वप्ना, धावतू भव स्वर्गाची या राना. तया चैतन्या नाव अर्जुना क्षर पुरुष गा. आता क्षेत्रज्ञ येणे, नावे जयाते बोलणे, जगी जीव म्हणणे जिये दशेते. जो आपुलेनी विसरे, सर्व भूतत्वे अनुकरे, तो आत्मा बोलिजे क्षरे पुरुषू नावे. जो वस्तुस्थिती पुरता म्हणून आली पुरुषता, वरी देहपुरी दैजता पुरुषू नावे. आणि क्षरपणाचा नाथिला आळू यया सैन्य आला, तिये उपाधी आतला म्हणून या. जैसी खळाळाची या उदका सरिसी, उदळे चंद्रिका, तैसा विकारा उपाधिका ऐसाची गमे. का खळाळ मोटका शोषे, आणि चंद्रिका तैसीच भ्रंशे, तैसा उपाधिनाशी न दिसे औपाधिकू. ऐसे उपाधीचे निपाडे, क्षणिकत्व यया जोडे, तेणे खोकरपणे घडे क्षर नाव. एवं जीव चैतन्य आघवे, हे क्षर पुरुष जाणावे, आता रूप करू बरवे अक्षरासी. तरी अक्षरू जो दुसरा, पुरुष उपै धनुर्धरा, तो मध्यस्थुगा गिरिवरा मेरू जैसा. जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी, इही न भेदे तिन्ही भागी, तैसा ज्ञाना ज्ञानांगी पडे ना जो. ना यथार्थ ज्ञाने एक होणे, ना अन्यथात्वे दुजे घेणे, ऐसे निखळजे निर्णय तेच ते रूप. पाचुता निशेष जाये, ना घट भांडादिकी होये, तया मृतपिंडा ऐसे आहे मध्यस्थ तुझे. पै आटवणी गेलिया सागर, मग तरंगना नीर, तया ऐसिया नाकार जे का दशा. पार्था जागणे तरी बुडे, परी स्वप्नाचे काही न मांडे, तैसिये निदे सांगडे निहाळीजे. विश्व आघवे मावळे, आणि आत्मबोधू नुजळे, ती अज्ञान दशे केवळे अक्षरू नाव. सर्वाकळी सांडिले, जैसे चांदपण उरले अवसे, रूप जाणावे तैसे असे अक्षराचे. पै सर्वोपाधी विनासे, हे जीवदशा जेथ पैसे, फळ पाकी जैसे झाड बीजी, तैसे उपाधिसी उपहित, थोकवून ठाके जेथ, तया ते अव्यक्त बोलती गा. जयासी गा बीज भावो, वेदांती केला ऐसा आवो, तो तया पुरुषा ठावो अक्षराचा. जेथौनी अन्यथा ज्ञान फाकवनी, जागृती स्वप्न नाना बुद्धीचे रान रिगाले असे. जीवत्व जेथौनी किरीटी, विश्व उठवितची उठी, ते उभय बुद्धीची मिठी
अक्षरू पुरुषू एकू क्षरू पुरुषू का जनी जी खेळे जागृती स्वप्नी तिया अवस्था जो दोन्ही विया लागा पै अज्ञान घन सुषुप्ती ऐसैसी जे ख्याती या उणवे प्राप्ती ब्रह्माची जे साचची पुढती वीरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता परी प्रकृती पुरुषे दोन्ही अभरे जाली जिये गगनी क्षेत्र क्षेत्रज्ञ स्वप्नी देखील जिये हे असो अधो शाखा यया संसार रूपा रुखा मूळ ते पुरुखा अक्षराचे हा पुरुषू का म्हणिजे जे पूर्णपणेची निजे पै मायापुरी पहुळजे तेणेही बोले आणि विकारांची जे वारी ते विपरीत ज्ञानाची परी नेणिजे तिये माझारी ते सुषुप्ती हा म्हणून या पैसे क्षरणे यया नसे आणि कहीच्या न नाशे ज्ञानामुळे यया लागिया अक्षरू ऐसा वेदांती डौरू केला देशी थोरू सिद्धांतांचा ऐसे जीव कार्य कारण जया माया संगूची लक्षण अक्षरू पुरुषू जाण चैतन्य ते आता अन्यथा ज्ञानी दोन्ही अवस्था जिया जनी तिया आरभती घनी अज्ञान तत्वी ते अज्ञान ज्ञानी बुडालिया ज्ञाने कीर्ती मुखत्व केलिया जैसा वन्नी काष्ठ जाळोनिया स्वये जळे तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तू देऊनी गेले ऐसे जाणणे वीण उरले जाणते ते तो गा उत्तम पुरुषू जो तृतीयू का निष्कर्षू दोही उनी आणिकू मागिला जो सुषुप्ती आणि स्वप्नापासवनी बहु अर्जुना जागणे जैसे आना बोधाचेची का रश्मी हन मृगजळा पासवनी अर्कमंडळा अपाटू तैसा वेगळा उत्तम उगा ना तरी काष्ठीचा काष्ठावनी अनारिसा जैसा वन्नी तैसा अक्षरा पासवनी अनुचितो पै ग्रसोनी आपुलिया मर्यादा एक करितू नदी नदा उठिला कल्पांतीचा उदावादा एकारणवाचा तैसे स्वप्न ना सुषुप्ती जागराची गोठीची नाती जैसी गिरिली दिवो राती प्रळय तेजे मग एक ना दुजे असे नसे हे नेणिजे अनुभवू निर्बुजे बुडाला जेथ ऐसे आही आथी जे काही ते तो उत्तम पुरुष उपाही जे परमात्मा ही बोलिजे नामी ते येथ न मिसळता बोलणे जीवत्वे पांडुसुता जैसे बुडणे याची वार्ता थडिये कीजे तैसे विवेकाची एक काठी उभे ठेलिया किरीटी परावराची या गोठी करणे वेदा म्हणून पुरुष क्षराक्षर दोन्ही देखोनी अवर याते म्हणती पर आत्मरूप अर्जुना ऐसे परी परमात्मा शब्दवेरी सूचिजे गावधारी पुरुषोत्तमू हे रवी न बोलणे नि बोलणे जेथीचे सर्व निणिवा जाणणे काहीच न होऊनी होणे जे वस्तुगा सोहंतेही अस्तवले जे सांगतेची सांगणे झाले द्रष्टत्वेसी विराले दृश्य जेथ आता बिंबा आणि प्रतिबिंबा माझी कैची हे म्हणो नये प्रभा जरी कैसे नाही लाभा जायची ना का घराणा आणि फुला दोही धृती असे माझारीला ठाई न दिसे तरी नाही बोलो नाही तैसे द्रष्टा दृश्य हे जाये मग कोण म्हणे काय आहे हेच अनुभवे ते पाहे रूपतया जो प्रकाश छे विण प्रकाश जो ईशितव्ये विण ईशू आपणेनचे अवकाशू वसवितू असे जो नादे ऐकजता नादू स्वादेच चाखिजता स्वादू जो भोगिजतू असे आनंदू आनंदेची सुखासी सुख जोडले जे तेज तेजासी सापडले शून्यही उडाले शून्य जिये तो पूर्णतेचा परिणाम पुरुषू गा सर्वोत्तमू विश्रांतीचा विश्रामू विराला जेथ जो विकासाई वरी उरता ग्रासा तेही ग्रसूनी पुरता जो बहुते पाडे बहुता पासवनी बहु पै नेणते या प्रती रूपेपणाची प्रतीती रूपे नोहवनी शुक्ती दावी जेवी का नाना अलंकार दशे सोने न लपत लपाले असे विश्व नोहवनी तैसे विश्व जो धरी हे असो जळ तरंगा नाही स्नाने पण जीविगा तेवी सत्ता प्रकाशू जगा आपणची जो आपुलिया संकोच विकासा
आपणची रूप विरेशा, हा जळी चांदू हन जैसा समूठ गा. तैसा विश्वपणे काही होये, ना विश्वलोपो की जाये. जैसा राती दिवो नोहे द्विधा रवी. तैसा काहीच कोणीकडे काहीसेनी विची न पडे. जयाचे सांगडे जयासीची. जो आपण पेची आपण या, प्रकाशी तुसे धनंजया. काही बहु बोलो जया नाही दुजे. तो गा मी निरुपाधिकू, क्षराक्षरोत्तमू एकू. म्हणून म्हणे वेदू वेद लोकू पुरुषोत्तमू. परी असो ऐसे या मज स्फुरते जया त्रिभुवन वावो झाले. का हाती घेतली माळा, पिठे सर्पाभासाचा काटाळा. तैसा माझेनी बोधे टवाळा नांगवे जो. लेणे सोनेची जो जाणे, तो लेणे पण ते वावो म्हणे. तेवी मी जाणवनी जेणे वाळीला भेदू. मग सर्वत्र सच्चिदानंदू, मीच एक स्वतः सिद्धू. जो आपणे नसी भेदू नेणवनी जाणे. तेणेची सर्व जाणितले, हेही म्हणणे ठेकुले. जे तया सर्व उरले द्वैत नाही. म्हणून माझी या भजना उचित तोच अर्जुना. गगन जैसे आलिंगना गगनाची या. क्षीरसागरा परगुणे की जे क्षीरसागरापणे क्षीरसागरपणे. का अमृतची ओवणे मिळणे अमृती जेवी. 15.5 मिसळावे तरी 15.5ची ओवावे. तेवी मी जालिया संभवे भक्ती माझी. हा गा सिंधूची हानी होती तरी गंगा कैसेनी मिळती. म्हणून मी न होता भक्ती अन्वयो आहे. ऐसे याही लागी सर्वी प्रकारी. जैसा कल्लोळू अनन्यू सागरी. तैसा माते अवधारी भजनला तो. सूर्या आणि प्रभे एकवंकी जेणे लोभे. तो पाडू मानू लाभे भजनातया. एवं कथिलेयादारभ्य जे सर्व शास्त्रैक्य लभ्य. उपनिषदा सौरभ्य दशदळांचे. हे ब्रह्माचेनी नवनीते, व्यास प्रज्ञेचेनी हाते. मथुनी काढिले आईते सार आम्ही. जे ज्ञानामृताची जान्हवी, जे आनंद चंद्रीची 17वी. विचार क्षीरार्णवीची नवी लक्ष्मी जे. म्हणून आपुलेनी पदे वर्णे, अर्थाचेनी जीवे प्राणे. मी वाचवनी हो नेणे आन काय. क्षराक्षरत्वे समोर झाले, ते पुरुषत्वे बाळिले. मग मज सर्वस्व दीदले पुरुषोत्तमी. म्हणून जगी गीता मिया आत्मेन पतिव्रता. जे हे प्रस्तुती आता तुवा करनिली. साचची बोलाचे नो हे शास्त्र, पै संसारू जिणते हे शस्त्र. आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये. परी तुझ पुढा सांगितले ते अर्जुना ऐसे झाले. जे गोप्य धन काढिले माझे आजी. मज चैतन्य शंभूचा माथा, जो निक्षोपू होता पार्था. तया गौतमू झालासी आस्था निधी तुगा. चौखटी वा पुलिया पुढीला उगाणा घेयावया. तया दर्पणाची परी धनंजया केली आम्हा. का भरले गग चंद्र तारांगणी. नव सिंधू आपणे या आणि. तैसा गीतेसी मी अंतःकरणी सुदला तुवा. जे त्रिविध मळकटा आतू सांडिलासी. सुभटा म्हणून गीतेसी मज वसैटा झालासी का. परी काय बोलो. गीता जे माझी उन्मेख लता जाणे. तो समस्ता मोहामुके. सेविली अमृत सरिता, रोगू दवडूनी पांडुसुता. अमरपण उचिता देऊन निघाली. तैसी गीता हे जाणितली या, काही विस्म मोह जावे या. परी आत्मज्ञाने आपण पेया मिळीजे येत. जया आत्मज्ञानाचा ठाई, कर्म आपुले या जीविता पायी. होऊन या उतराई लया जाई. हारपले दाऊनी जैसा मागू सरे. वीर विलासा ज्ञाने कळसू वळगे. तैसा कर्म प्रासादा. म्हणून ज्ञानिया पुरुखा, कृत्य करू सरले देखा. ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. ते कृष्ण वदनामृत पार्थी भरून असे ओसंडत. तव व्यास कृपा येत संजयासी. तर धृतराष्ट्रा राया सुतसे पान करावया. म्हणून जीवितांतु तया नवेची भारी. एरवी गीता श्रवण अवसरी, आवडो लागता अनधिकारी. परी शेकी तेची उजिरी पांती लाभली. जे दवा द्राक्षी दूध घातले, ते दवा वाया गेले ऐसे गमले. परी फळपाकी दुणावले देखीचे जेवी. तैसी हरिवक्त्रीची अक्षरे संजय सांगितली आदरे. ती अंधुतो अवसरे सुखिया झाला.
तेची मराठ्यानी विन्यासे मिया उन्मेखे ठसे ठोमसे जाणो नेणो तैसे निरोपिले सेवंती ये आ रसिकाही अंग पाहता विशेषु नाही परी सौरभ्य नेले ती भ्रमरी जाणीजे तैसे धडते प्रमेय घेईजे न्यूनते मज देईजे जे नेणणे हे सहजे रूप बाळा परी नेणते जरी होये तरी देखवनी बापुकी माये हरिखू केई न माये चोज करीती तैसे संत माहेर माझे तुम्ही मीनलिया मी लाडायचे तेच ग्रंथाचे नि व्याजे जाणी जोजी आता विश्वात्मको माझा स्वामी श्री निवृत्ती राजा तो अवधारू वाक्य पूजा ज्ञान देवो म्हणे. हरिओम. 15वा अध्याय संपूर्ण.